नमस्कार. माझ्या वाचनात आलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते आणि खरंच शिकवण खूप चांगली आहे. AI888 क्रमांकाचं बिझनेस क्लासचं विमान सिंगापूरहून मुंबईला निघणार होतं. चेक इन काउंटरवर एक वयोवृद्ध गृहस्थ आले. साधा फिक्का शर्ट, खाकी पॅन्ट, पायात प्लास्टिकच्या चपला, हातात जुनी पिशवी, एवढंच सामान. कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग त्यांच्या तिकिटाकडे. बिझनेस क्लासचं तिकीट? तेही थोडे ठबकले, पण आदराने त्यांना VIP लाऊंजमध्ये नेलं. सीट नंबर A1, सगळ्यात महागडी सीट, ती त्यांची होती. एअर होस्टेस थोडीशी गोंधळली आणि तिने नम्रतेने पुन्हा विचारलं, सर, मी तुमचं तिकीट पुन्हा पाहू शकते का? गृहस्थ हसले, शांतपणे तिकीट दिलं. तिकीट खरंच बिझनेस क्लासचं होतं, पण तिच्या नजरेत अजूनही शंका होतीच. शेजारच्या 1C सीटवर बसलेला तरुण सूटबुटात बसलेला होता. हातात रोलेक्सचं घड्याळ. त्याने त्या आजोबांकडे वर खाली पाहिलं आणि फोनकडे नजर वळवली. विमान उडालं. जेवणाची वेळ झाली तेव्हा एअर होस्टेसने जेवण वाढून आणलं. बीफ, फ्रेंच वाईन, इटालियन ब्रेड आणि डेझर्ट. पन्ना कोट्टा हा मेनू होता. वयोवृद्ध माणसाने हळूच विचारलं, माफ करा, मला जेवण मिळेल का? एअर होस्टेस थोडीशी हसली आणि शांतपणे म्हणाली, सर, आज बिझनेस क्लासचं जेवण लिमिटेड आहे. नियमित VIPंनाच प्राधान्य दिलं जातं. आशा करते की तुम्ही समजून घ्याल. ते फक्त हसले, काही बोलले नाहीत. काही प्रवासी कुजबुजले. बिझनेस क्लासचं तिकीट झालं, पण ह्याच्या वागण्यात मात्र क्लास दिसत नाही. 2 तास फक्त शांतपणे खिडकीबाहेर ते पाहत राहिले. विमान मुंबईला उतरलं. सर्व प्रवासी उतरले, पण त्या गृहस्थांना थांबायला सांगितलं गेलं होतं. अचानक केबिनचं दार उघडलं. काळ्या सूटमधील काही लोक आत आले. संपूर्ण विमान शांत झालं आणि एक अधिकारी नम्रतेने वाकला, सर, स्वागत आहे. उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला सामान्य प्रवासी म्हणून प्रवास करावा लागला. प्रधानमंत्री कार्यालयातून थेट आदेश आले होते. हे ऐकताच बाकीचे सर्व प्रवासी, एअर होस्टेस, पायलट आणि सूटबुटातील लोक थबकले. एअर होस्टेस घाबरून पुढे झाली. सॉरी सर, मला माहीत नव्हतं, मी तुम्हाला ओळखलं नाही. ते शांतपणे म्हणाले, बेटा, मी पण सांगितलं नव्हतं की मी कोण आहे. माणूस ओळखायचा असेल तर कपड्यांनी नाही, वागणुकीने ओळखा. ते उठले, जुनी पिशवी उचलली आणि बाहेर गेले. एअरपोर्टवर ब्लॅक BMW आणि सुरक्षा कर्मचाऱ्याची ताफा त्यांची वाटच पाहत होते. सगळे कॅमेरे चमकले. त्या तरुणाला केव्हाच कळले, ज्याला जो गरीब म्हातारा समजत होता तो खरं तर भारताचा संरक्षण संशोधन संस्थेचा माजी प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर अनंत अय्यर होता, ज्याच्या संशोधनामुळे भारतीय वायुसेना आजही आकाशात उडते आणि ज्याने आपल्या आयुष्यातील 40 वर्षे देशाच्या संरक्षणासाठी बहाल केली आहेत. जाताना त्यांनी एवढेच सांगितले, विमानात, आकाशात असो किंवा जमिनीवर, उंची कपड्यांची नाही तर कर्मांची ठरते. खरंच हा प्रसंग वाचला आणि मला खूप बरं वाटलं आणि खरंच आहे, आपल्याला एक शिकवण देऊन जाते. कधी एखाद्याला आपण कपड्यावरून, त्याच्या बोलण्यावरून किंवा साधेपणावरून कमी लेखतो, ती चुकीचं आहे. तो दिसण्यामध्ये साधं असेल, पण त्याच्या अंगामध्ये खूप महान गुण असतील, तो महान कार्य करत असेल, तर फक्त बाह्यांगावर कोणाला मोजू नका. थोडंसं अंतरंग पण जाणायचा प्रयत्न करा. आपण मला ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.